पण इकडे कोकणात येऊन या इतक्या सुंदर जागी लॉन्च सोहळा होणं अर्थात त्यावेळेस काय फील होत होतं? कारण एक आध्यात्मिक सुंदर वातावरण झालं. तू फारच छान. तल्लीन झाले होते. मी पण बघत होती तुम्हाला, तुम्ही तल्लीन होऊन सगळं ते सगळं खूप बघत होता खूप ना? छान. म्हणजे कधीतरी ना खूप लहान असताना आजोळी गेले होते तेव्हा मी खेळ बघितले होते. अगदीच, अगदीच लहान असताना. अ, आता परत एकदा आमच्या घरी म्हणजे सासरी जेव्हा गेले होते, बोडण होतं आमच्या लेकीचं तेव्हा एकदा दशावतार बघितले होते हम्म. आणि त्याच्यानंतर आत्ता. आणि जेव्हा ही संकल्पना मांडली गेली ना, की संयुक्त दशावतार होणार आहे, तर मला कळेना म्हणजे काय, पण ते आज इथे आल्यावर बघितलं, की हे नामवंत कलाकार सगळे या विभागातले दशावतार करणारे आज इथे येऊन जे करत होते ना, कमाल आहे त्या लोकांची. म्हणजे 5-5 तास त्याच्यासाठी तयार होणं, हम्म. तो मेकअप आणि मेकअप प्रत्येकाचा मेकअप वेगळा होता. प्रत्येकाची आयशॅडो वेगळी. त्याच्यातून कॅरेक्टर ते बाहेर काढणं, तेजस्वी वाटत होते प्रत्येक कॅरेक्टर. कमाल. आणि त्यांची डायलॉग डिलिव्हरी अरे काय धमाल केली आहे. फारच छान. आणि त्या आवाजाचा पोत आणि आवाज माईक नसताना सुद्धा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं हे खरंच खूप छान. आणि हे म्हणजे मंत्रमुग्ध करणार होतं सगळं.